गाव कधी पाहिलं नाही तरी एका वृक्षासाठी 1100 रुपये डोनेशन तो देतोय. आणि असं जवळजवळ 100 पेक्षा जास्त वृक्षांचं डोनेशन एका वर्षाला बाहेरगावचे लोक देत असतात. आणि गेल्या 7 वर्षामध्ये जवळजवळ हजारो वृक्षांमध्ये 700 ते 800 वृक्षांची देणगी ही बाहेरून आलेली आहे. त्यावेळेस हे बाहेरचे लोक ज्यावेळेस गावात पाहण्यात येतात, 3 जुलैला सगळ्या गावातले जे प्रत्येक क्षेत्र ज्या ज्या ठिकाणी आम्ही वृक्ष लागवड केलेली आहे त्या प्रत्येक क्षेत्राला ज्यावेळेस भेट दिली जाते ते पाहतात त्यावेळेस आत्मिक समाधान वाटतं. त्यांनाही वाटतं की आम्हाला दुसऱ्यात यावंसं वाटतं. आणि त्या अनिवासी तरुणांनाही वाटतं की आता माझं रिटायरमेंट जी आहे ती मला गावात घालवायची आहे. असा विचार ज्यावेळेस अनिवासी तरुण करू लागतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं वाटतं की आपण गावाला एक चांगल्या दिशेने नेण्याचं काम करत आहोत. आणि आम्ही काम एक केलेलं आहे, राजकारणाला त्याला कोसं दूर ठेवलेलं आहे. राजकारण तिथं राजकीय लोक सगळे आहेत, पण तो कुठल्या पक्षाचा, कुठल्या पंथाचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या समाजाचा हा विचार आम्ही जवळपासही होते. आपलं काम हे निसर्ग पूजेचं आहे आणि नैसर्गिक गोष्टीसाठी या ईश्वरीय कार्यामध्ये आपल्याला स्वतःला झुकून द्यावं लागेल. म्हणून जात पात धर्म पंथ पक्ष राजकारण हे सगळं बाजूला आहे. त्या अडचणी तुम्हाला येत असतील, येतात का? गाव असं एक गाव नाही की तिथं त्या अडचणी येत नाही. अंजनापूर त्यातून सुटलं नाही तर आपल्या गावात त्या अडचणी येणार नाही असं झालंच नाही. आता यावर्षी असं झालं की मंदिरात लगतच ज्या ठिकाणी आम्ही जवळजवळ 130 वृक्षांची लागवड केली त्या ठिकाणी खूप घाण होत होती. म्हणजे इतकी घाण की मंदिर आहे हाही विचार लोक करत नव्हती. मंदिराच्याच पाठीमागे सकाळी कार्यक्रम केला, इतकी प्रचंड घाण. आम्ही काय केलं, पूर्ण जागा स्वच्छ केली आणि 130 वृक्ष तिथंच लावून दिले. आता त्या नाही लाज वाटते की इथं कसं बसावं आपण, कुणीच बसत नाही. आणि ज्यावेळेस अंजनापूरची टीम तिथं आली, तिथं आल्यानंतर ज्यावेळेस पहिली भेट झाली त्यातले नंदूभाऊ जे ते रडायला लागले. ज्यावेळेस नंदूभाऊ रडायला लागले त्यावेळेस आम्ही सगळे म्हणजे आमच्या डोळ्यात पाणी होते. तर नंदूभाऊंना एकाने विचारलं का रडताय बाबा असं. त्यावेळेस नंदूभाऊ म्हटले की देव पाहायला गेलो देव होऊनच आलो. आता मला सांगा, त्यांच्या हजारो वृक्ष तिथं 28 ते 30 हजार वृक्ष लावून त्यांची उभी आहेत आणि ती छोट्याशा म्हणजे आमच्या गावातल्या हजारो वृक्षांकडे पाहून ते म्हणतात की देव पाहायला गेलो आणि देव होऊनच आलो. कसं शक्य ते? परंतु एखाद्याला ज्यावेळेस आपण मार्गदर्शन करतो, प्रेरणा स्रोत म्हणून राहतो, त्याचं काम छोटं आहे हे त्यांनी कधीच उमटू दिलं नाही. म्हणून आमच्या गावातला तरुण हा एकजुटीने पेटून उठतो आणि तो ते काम सातत्याने करतो. यातले खूप लोक आहेत असं नाही, काही ते असे आहेत ते 3 जुलैला येतात, 4 जुलैला थंब करतात, पुढच्या 3 जुलैलाच येतात. तर म्हणजे आता मी येतो माझं काम झालं. आम्ही यावर्षी एक प्रोग्राम घेतला, म्हणजे दरवर्षी घेतो. 3 तुम्ही पण तो प्रोग्राम घ्या. मी तुम्हाला सांगतो कसं. गावातला जो विद्यार्थी असतो ना त्याला तुमचा 6 जुलैच असतं का नेहमी? आषाढी एकादशीला मग सुट्टीच राहते. काय करायचं, 5-6 दिवस आधी जिल्हा परिषद शाळा असेल वगैरे किंवा इथं माध्यमिक शाळा असेल त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जायचं आणि त्यांना काय सांगायचं की आम्ही 4-5 प्रोग्राम मी तुम्हाला मोबाईलवर सेंड करेन. अशा प्रकारचे प्रोग्राम या मुलांना बसवून द्या आणि त्यातला कोणी एक चांगला जर गाईडलाईन करणारा असेल त्याला बसवायचं. तर मी तुम्हाला जाताना मोबाईलमध्ये दाखवते प्रोग्राम कसे असतात. त्यातून काय होतं माहिती का, आता तो पक्का झालेला आहे ना तो नाही जुळणार. तो जुळला पण त्याचा क्षणिक स्वार्थासाठी जुळेल. पण ही लहान लेकरं जर आज जोडली ना ती भविष्याची सुजाण नागरिक म्हणून येते. झाड फक्त झाड लावताना मला असं वाटतं की झाड लावल्यानंतर झाड जगवणं हा संस्कार आपल्यात रुजत नाही. तर झाडाला पाणी टाकत असताना तो की वेगळ्या प्रकारचा संस्कार आपल्यात रुजत असतो, जो एक चांगला कर्तृत्ववान पुरुष घडवण्यासाठी एक सामर्थ्य ते वृक्ष आपल्यात करत असतं. म्हणून आजचा जो लहान विद्यार्थी ना त्याला